देशात आतापर्यंत 58.86% मतदान, तर बिहारमध्ये 52.80%, तर यूपीमध्ये 54.2% मतदान, तर दिल्लीमध्ये 54.37%, तर हरियाणामध्ये 58.15% मतदान। पुण्यात पब संस्कृतीच्या विरोधात मनसेचं आंदोलन। मनसेच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकरही सहभागी। कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता। मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना युबीटीचे उमेदवार ठरले। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी। पुण्याच्या घटनेनंतर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर। अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई। 2 दारू विक्रेत्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांच्या 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी, तर एका शाखेत दुष्काळी निधीमध्ये अपहार केल्याचा प्रकार उघडकीस। मध्यवर्ती बँकेकडून 3 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित। भंडारा जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर। जिल्ह्यात 77 तीव्र कुपोषित बालकं, तर मध्यम कुपोषित 429 बालकं। अमरावतीमध्ये सट्टा बाजारात महाविकास आघाडीचे उमेदवार फेवरेट। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टा बाजाराचा मोठा अंदाज। पारनेर तालुक्यातील सुपा गावात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू, तर महसूल प्रशासनाच्या वतीनं शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त। छत्रपती संभाजीनगर गर्भपात रॅकेटचं दिल्ली कनेक्शन समोर, तर गर्भपातासाठी लागणारं साहित्य दिल्लीतून खरेदी केल्याची माहिती। पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई। 86 गावात 91 टँकरच्या द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा, तर पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचे हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी, तर राजस्थानात उष्माघाताचे 8 बळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।